नमस्कार काव्य रसिक हो. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो. मित्रांनो, सध्या सुरू असलेला उपक्रम फुलांवरील कविता या उपक्रमातील आजची ही 21वे पुष्प आहे, 21वी कविता आहे, 21व्या फुलावरची. आजचं जे फुल आहे ते खूप कमी जागी पाहायला मिळतं. ते पवित्र मानतात, पूजनीय मानतात. त्याने आपण जे घाबरतो शनिदेवाचा प्रकोप तोही कमी व्हायला मदत होते, इतकी त्याची महती आहे. तसेच विष्णू, लक्ष्मी, शिव, शंकर आणि शनिदेवाच्या पूजेत त्याचा मान आहे, पूजेत त्या फुलांचा. दारात ते फूल अंगणात किंवा घरात असणं, वेल, हे समृद्धीचं प्रतीक मानतात, शुभ मानतात, आर्थिक सुबत्ता येते असं मानतात. तसेच हवा शुद्ध राखण्यास ही वेल मदत करते. ग्रहशांती, पूजापाठ इत्यादीत या फुलाचा खूप मोठा वापर होतो, मागणी असते. तसेच ह्या फुलाचं वेगळेपण असं आहे की त्याचा आरोग्यदायी चहासुद्धा बनतो. लोक बरीचशी चहा पितात. तर असंही फुल जे विष्णुप्रिया या फुलावरील आज ही कविता आपल्यासमोर सादर करतो. कविता ऐकूया. कवितेचे शीर्षक आहे शुभ पूजनीय विष्णुप्रिया. शुभ पूजनीय विष्णुप्रिया. फुले वेल सुख समृद्धीचे प्रतीक. फुले वेल सुख समृद्धीचे प्रतीक. ऊर्जा आर्थिक सुबत्ता येई घरात. देव विष्णू, लक्ष्मी, शिव, शनिदेवांच्या मान मोठ्या फुलांना पूजनात. बघा, फुले वेल सुख समृद्धीचे प्रतीक. ऊर्जा आर्थिक सुबत्ता येई घरात. देव विष्णू, लक्ष्मी, शिव, शनिदेवांच्या मान मोठा या फुलांना पूजनात. हवा शुद्ध राखण्या होतसे मदत. हवा शुद्ध राखण्या होतसे मदत. डास, माशी, कीटक राहती दूर. हवा शुद्ध राखण्या होतसे मदत. डास, माशी, कीटक राहती दूर. वनौषधी, रंगनिर्मिती, वास्तुशास्त्र. वनौषधी, रंगनिर्मिती, वास्तुशास्त्री, पूजा, ग्रहशांती इत्यादीत वापर. गोकर्णासम असे फुलांचा आकार. फुले कशी असतात? गायीच्या कानासारखी. गोकर्णासम असे फुलांचा आकार. निळी, पांढरी, गुलाबी व ठिपक्यांचीही. गोकर्णासम असे फुलांचा आकार. निळी, पांढरी, गुलाबी व ठिपक्यांचीही. फुलांचा बनतो आरोग्यदायी चहाही. वेलवर्गीय सदारहित वनस्पती. वेलवर्गीय सदारहित वनस्पती. अंगणी असावी ही वेल बहुगुणी खास. अंगणी असावी ही वेल बहुगुणी खास. घरात लावावे उत्तर व ईशान्य दिशेस. शनिदेवांचाही शांत करेल प्रकोप. शनिदेवांचाही शांत करेल प्रकोप. श्राद्धावानानं मिळेल फळ हमकास. श्राद्धावानानं मिळेल फळ हमकास. अपरिजिता विष्णुप्रिया विष्णुकांता. अपरिजिता विष्णुप्रिया विष्णुकांता. ऐशी रास्त नामावली गोकर्णाची खास. अपरिजिता विष्णुप्रिया विष्णुकांता. ऐशी रास्त नामावली गोकर्णाची खास. आयुर्वेद आणि वास्तुशास्त्राचा मोठा मान. गोकर्णापाशी साक्षात माता लक्ष्मीचा वास. आयुर्वेद आणि वास्तुशास्त्राचा मोठा मान. गोकर्णापाशी साक्षात लक्ष्मीचा मान. मग आता अशी महती आहे गोकर्णाच्या फुलाची. विष्णुप्रिया विष्णुकांता ह्या फुलाला रास्त नामावली आहे. अशी फूल, ही वेल आपल्या घरात, अंगणात असावी प्रत्येकाच्या, असं प्रत्येकालाच वाटेल. तर ही कविता आपल्याला कशी वाटली? फुलांवरील कविता 21वी नक्की सांगा. आता पुढच्या आठवड्यात आपण 22वी कविता फुलांवरील ऐकणार आहोत, ती अनंत फुलावरील. ही कविता आवडली तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमंडळींना कविता शेअर करा. कोण नवीन असेल किंवा राहिला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू आता पुढची कविता घेऊ. धन्यवाद.